या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडीमेड सोलापूर। MIMच्या अझहरनी निवेदन देताच पालिका आयुक्तांनी दखल घेतली आहे। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सध्या सोलापूर शहरामध्ये जसे प्रशासन वर्ग लागू झाले आहे तसेच सोलापूर शहर परिसरातील विविध समस्या उद्भवू लागल्या आहेत। त्यामुळे नागरिकांनी आपल्या समस्येबाबत आयुक्त पी शिवशंकर यांना निवेदन देत सदर समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे। दरम्यान प्रशासन वर्ग लागू केल्यापासून नागरिकांचे अतोनात हाल होतानाचं चित्र दिसून येत आहे। वेळेवर पिण्याचं पाणी नाही, पाणी आलं तर गढूळ येतंय, रस्ते, दिवाबत्ती यासह अनेक समस्या उद्भवू लागल्याचं चित्र दिसून येत आहे। एवढंच नव्हे तर नई जिंदगी परिसरात देखील अशी समस्या उद्भवत असल्यानं ऑल इंडिया मजलिस ए इतिहादुल मुस्लिम म्हणजेच AIMIM पक्षाचे इच्छुक उमेदवार अझहर शेख यांच्याकडे नागरिकांनी दिवाबत्ती व रस्त्याबाबत तक्रार केली होती। त्याच तक्रारीची दखल घेत AIMIM पक्षाचे अझहर शेख यांनी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांना एक निवेदन सादर केलं होतं। सदर निवेदनामध्ये सितारा चौकापासून ते शांतीनगर परिसराला जोडणारा रस्ता हा अतिशय खराब झालाय व रस्त्यावरती दिवाबत्ती देखील नाही, ती बंद आहे, लवकरात लवकर दुरुस्त करावी व बंद पडलेल्या दिवाबत्तीचं काम त्वरित करून घ्यावं असं एकंदरीत निवेदन AIMIM पक्षाचे अझहर शेख यांनी दिलं होतं। या निवेदनाची दखल पालिका आयुक्त व कर्मचाऱ्यांनी घेतली असून सदर दिवाबत्तीचं काम करण्यात आल्यामुळं AIMIM पक्षाचे अझहर शेख यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेतल्याबद्दल महापालिका आयुक्त व कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत। पहा। अस्सलाम वालेकुम, नमस्ते। मेरा नाम अजहर शेख, ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिम के जिल्हाध्यक्ष अलहाज हाजी फारूक भाई शादी यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही शांतीनगर ते मौलाना चौक या पोलचे लाईट आहेत ते लाईट बंद पडले होते। त्यांना आम्ही माननीय आयुक्त सोलापूर आयुक्त पी शिवशंकर यांना अर्ज केल्यावर त्यांनी विशेष कार्यकारी अधिकारी शिवाजी मोरे यांना पाठवून आमच्या सितारा चौक ते शांतीनगर यातील लाईटीचे पोल चालू करून दिले। त्यांचा मी आभार व्यक्त करतो। आणि पाठीमाग प्रभाकर नगर मध्ये बोर देखील बंद पडले होते, त्यांना आम्ही सांगितलेलं आहे, ते पण देखील आम्हाला चालू करून दिले, त्यांचा बी मी आभार मानतो। तसेच सितारा चौक ते शांतीनगर हा जे रस्ता आहे डांबरीकरणासाठी आम्ही त्यांना अर्ज दिलेला आहे। त्यांनी आयुक्तांनी सांगितले की पाऊस चालू असल्याने पावसाळा काळात डांबरीकरण रस्ता होऊ शकत नाही, तर जेव्हा पावसाळा संपेल तेव्हा ते डांबरीकरण रस्ता होईल असं देखील त्यांनी आम्हाला आश्वासन दिले। तरी त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।